पन्हाळा तालुक्यातील आपटीपैकी सोमवारपेठ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून गावच्या हद्दीत वारंवार बिबट्या दिसून येत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशा मागणीचं निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं वन अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आलंय। पन्हाळा तालुक्यातील आपटीपैकी सोमवारपेठ परिसरात बिबट्या आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या दाट झाडाझुडपांमुळे बिबट्याला राहण्यासाठी पोषक वातावरण असल्यानं या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय। ग्रामस्थांच्या माहितीनुसार गावातील अंगणवाडी आणि शाळा परिसरातही बिबट्याचा वावर दिसून येत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होतीये। शेतात गवत कापणीचं काम सुरू असल्यानं शेतकरी आणि मजुरांना बिबट्याच्या हल्ल्याची भीती सतावत आहे। 29 डिसेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास तानाजी शामराव केसरकर हे जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले असता बिबट्यानं गुरगुरत त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे ते बचावले। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसंच गावात योग्य संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आलंय। यावेळी उपसरपंच आशिष पाटील, अमर जाधव, सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम, प्रताप जाधव, बाळासो बच्चे, सुरेश गायकवाड, संजय जाधव, दगडू काशीत, गुंगा केसरकर, तानाजी खांबे आणि ग्रामस्थ उपस्थित होते।